माघारी पाठवलं होतं, तर त्याची या ठिकाणी डिटेल पण आहे. लढाई झाली होती त्याचं मॉडेल आहे. आणि इथं आपल्याला आहे खूप छान असे वेगवेगळे डोंगर आहेत. पाणी तर प्रचंड भारी आहे, मस्त आहे एकदम. तऱ्हेनं आपण आता हानलेला पोचलेलो आहोत. गुड मॉर्निंग ऑल. तर कालच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं मी नुब्रा व्हॅलीतून म्हणजेच दीक्षितहून पँगॉंग लेकला चाललो होतो आणि मध्येच माझी ही बाईक खराब झाली, मागचा ब्रेक फेल झाला. त्यामुळं साधारण मी लेहपासून 40 किलोमीटर अंतरावर होतो, म्हणून मी लेहला आलो गाडी रिप्लेस करण्यासाठी. पण रात्री आल्यानंतर माझ्या डोक्यात दुसरा प्लॅन आला, त्यामुळं आम्ही प्लॅन दुसऱ्या दिवशीचा असा केला आहे की आज हानलेला जाणार, तिथून पँगॉंग लेकला जाणार आणि मग लेहला येणार. साधारण एक रात्र आम्ही तिकडं थांबणार. तर आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला मी लेह लडाखमधील 2 एकदम जबरदस्त आणि फेमस लोकेशन दाखवणार आहे. ते म्हणजे एक हानले आणि दुसरं पँगॉंग लेक. आणि हानलेला स्टार गेझिंग जे जबरदस्त असणार आहे ते तुम्हाला या ब्लॉगमध्ये एन्जॉय करता येणार आहे. आणि दुसऱ्या लोकेशनचं पँगॉंग लेक, जे की बऱ्याच जणांचं स्वप्न असतं तिथं जाण्याचं. आणि तो नजारा तुम्हाला मी या ब्लॉगमध्ये दाखवणार आहे. आणि बाय कार आम्ही जाणार आहोत. ॲक्च्युली कारचं रेंट खूप आहे, निगोशिएट करून आम्ही ते कसं बसं आमच्या बजेटमध्ये बसवलं आहे. तेही तुम्हाला सांगेन की त्याला आम्ही कार हायर केली ते. तर आत्ता राईट नाव 8:30 वाजलेत आणि ब्रेकफास्ट करून आम्ही आता निघतो हानलेकडे. आता आम्ही लेहतून बाहेर पडतो आहे, म्हणजे हा एअरपोर्ट रस्ता आहे आणि निघालो आहे हानलेकडे. आणि रस्त्याला बघा कोणीच दिसत नाही, अजून कर्फ्यू सुरू आहे, स्ट्रिक्टली बंद केलेलं आहे सगळं. तर गाईज हा रस्ता बंद आहे, त्यामुळे आम्ही आता दुसऱ्या रस्त्याने चाललो आहे. चलो. लेहमध्ये ठिकठिकाणी या ठिकाणी चेकपोस्ट केलेलं आहे बघा, चेकिंग वगैरे चालले. आम्हाला काही प्रॉब्लेम नाही, कारण आम्ही टूरिस्ट. तो अगर सोना चूक यहाँ पे आंशन में बैठेगा तो जितना भी मतलब सारा ये पॉपुलेशन है वो सब उसमें हो रहा है ना, तो उसकी वजह से ये लोग उसको हटाने के लिए ये किया हुआ है. आणि या ठिकाणी मस्त कॅफेटेरियासुद्धा आहे या ठिकाणी. आणि आम्ही घेतले छोले भटुरे आणि बहुतेक दाल चावल. मस्त वा, दाल चावल नाही राजमा चावल आहे. ते कसं दाल चावल खाऊन खाऊन सवय झाली हो, वही मुंह में आता है दाल चावल वा. आणि सोबत वो आ रहा है मस्त छोले भटुरे. पुऱ्या उचल बरं किती आहेत बघू. भटुरे 3 भटुरे आहेत मस्त. चला आता हां, हे सगळं 100 रुपये, हे बी 100 रुपये. 100 म्हणजे बजेटमध्ये आहे. कैसा है फूड, कैसा है, टेस्ट कैसे है बता दो. और ये वाला मतलब ये तो यहाँ पानी से अच्छा यही पीना है यहाँ पे. हाँ हाँ हाँ, वो अपना अपना अलग रहता है ना, मीठा कम ज़्यादा. तर चला एन्जॉय करतो मस्त हे फूड. तर मंडळी या मिलिटरीच्या इंडस कॅफेला खूप छान असं जेवण केल्यानंतर, आणि जेवणामध्ये आम्हाला म्हणजे मला आवडलं ते म्हणजे छोले भटुरे एक नंबर चविष्ट होते. आणि राजमा चावल काय एवढा खास नव्हता. आणि या ठिकाणी एक कोकोनट वॉटरची एक बॉटल मिळते, तीसुद्धा नक्की ट्राय करा, खूप छान आहे. आणि इथं बराच वेळ आम्ही थांबल्यानंतर आता वेळ पण होतो आहे, तर आम्ही निघतो हानलेकडे.
मंडळी अशा तऱ्हेने आपण पोचलोय साधारण 8 तासानंतर हानलेला. आणि हा आहे हानलेचा ऑब्झर्वेटरी, जिथं आता आपल्याला जायचं आहे. थोडंसं वरती आहे आणि इथून दिसणारा हानलेचा नजारा बघा, खूप उंचावरती आहे आणि हवा तर खूप थंड अशी हवा आहे. पब्लिक पण भरपूर आहे इथं आज. चलो चलते हैं आगे. हानले 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 लय दम लागतं आणि ऑलरेडी उंचावर आहे, त्यातून परत गाडी लावून परत असं चालत जायचं बघा. एवढ्याला लय दम लागतोय आणि वारही खूप थंड आहे आणि थंडी पण जास्त. असं खूप दमून आता त्या आतमध्ये आपल्याला जायचंय. जो व्ह्यू आहे बघूया, चला जाऊ आत. तर या ठिकाणी माहिती दिलेली आहे आणि वरती जायचं आहे. थोडंसं वरती आल्यानंतर हे ऑब्झर्वेटरी अशी आहे बघा. या ठिकाणी मला वाटतं ते बाग ओपन होऊन या साईडला जाऊन ह्या साईडहून बघत असतील. माहिती वगैरे सांगायला कोण नाही, त्यामुळं आपणच बघायचं. या ठिकाणी हा जो आवाज येतोय ना, तो पूर्णतः हवेचा आवाज आहे. बापरे, मगा खाली प्रचंड हवा होती आणि आत्ता पण प्रचंड अशी हवा आहे. तर मंडळी, ऑब्झर्वेटरी फक्त बघण्यासाठी आहे, म्हणजे म्युझियमसारखे आहे. तिथे माहिती वगैरे द्यायला कोणी नाही आणि तिथे एक स्क्रीन आहे, त्याच्यावरती बाकीची जी काय माहिती असेल ती दिलेली आहे, हे वाचून घ्यावं लागतं. तर आता भेटूया संध्याकाळी, कारण संध्याकाळीच हा स्टार ग्लेझिंगचा नजारा पाहायला मिळणार आहे. तर मंडळी, हानलेमध्ये आम्हाला खूप छान असा स्टे भेटलेला आहे आणि आज रात्र इथंच थांबणार आहे. आणि स्टे थोडा महाग आहे पण त्याच्यामध्ये ब्रेकफास्ट आणि डिनर इन्क्लूड आहे, त्यामुळं काही प्रॉब्लेम नाही. आणि आत्ता हानले बघा एकदम पूर्ण अंधार झालेला आहे आणि आपल्याला स्टार ग्लेझिंग बघायचं आहे आणि उद्या सकाळी पँगॉन्ग लेकला निघायचं. आज संध्याकाळचा माहोल तुम्हाला कसा दिसतोय किंवा तुम्हाला कसा वाटला तो नक्की कमेंट करायचा. मंडळी, आता सगळी तयारी झालेली आहे. हानलेतून आम्ही आता निघणार पँगॉन्ग लेककडे आणि जाताना एक म्युझियम आहे, तर तिथं थोडासा टाईम स्पेंड करणार. आणि म्युझियम खूप भारी आहे म्हणे, ते सुद्धा जर तिथं अलाव केलं व्हिडिओला तर ते सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये नक्की दाखवेन. तर चला भेटूया म्युझियमकडे. कारण हानलेपासून 2 तासाच्या अंतरावर, म्हणजे 2-2.5 तासाच्या अंतरावरती रिजांगला मेमोरियल आहे, जे 1962ला भारत चीनचं युद्ध झालं ना, आणि त्या डोंगरावरती साधारण 113 आपले जवान शहीद झाले आणि त्यांचं अंत्यसंस्कार इथंच केलं. तर हे रिजांगला मेमोरियल आहे आणि ह्या डोंगराच्या पलीकडे चायना चालू होते आणि हे मेमोरियल इथं आता अंगावर काटे येतील ह्या पद्धतीचं हे मेमोरियल आहे. बघूया.
तर या ठिकाणी तुमचं परमिट चेक केलं जातं आणि सोबत आपल्याला एक माहितीगार जवान दिले जातात आणि ते आपल्याला पूर्ण ब्रीफमध्ये डिटेल सांगतील नेमकं हे मेमोरियल काय आहे. मेजर शैतान सिंग इथं ह्यांची डिटेल आहे, यांनी माहिती दिली. ये शैतान सिंह तो यहाँ पे ओके. 113 आहे ना सर जी? 113. हां ओके ओके. हे 113 शहीद झालेले जवान आहेत. या सर्वांचे इथं असे फोटो आहेत. आणि या ठिकाणी एक शॉप पण आहे जिथं तुम्ही अशा काही वस्तू घेऊ शकता, डायरी वगैरे किंवा इथलं पुस्तक, लॉकेट, असं बरंच काय काय. These are the picture of that time. As you can see, they are the Chinese tank and Indian tank. ओके इतना पास में थे, कितना डिस्टेंस है? ये चाइनीज़ है ना और ये अपने इंडियंस. ऑपरेशन स्नोली लेपर्ड चाइना टँक्स. तर या ठिकाणी सगळी डिटेल आहे. खूप छान अशी एक 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 आपण बघत जाऊ शकतो. आणि इथं सुद्धा हे छान असं एक पिक्चर बनलेलं आहे. या ठिकाणी जास्त मला डिटेल सांगता येणार नाही कारण ते ऑलरेडी डिटेल सांगतायत आणि त्यांना डिस्टर्ब नको म्हणून मी काय ह्याच्यामध्ये बोलत नाही. पण तुम्ही ह्या डिटेल पूर्ण बघा व्यवस्थित. ठिकाणी आपल्याला एक छोटा मूवी दाखवतात तर त्या स्क्रीनवरती आपल्याला आता पाहायला मिळणार. साधारण 13 मिनिटाची ही डॉक्युमेंटरी होती आणि ती व्हिडिओ शूट करण्यासाठी अलाउड पण नाही आहे. भारत चायना 1962ला युद्ध झालं त्याची पूर्ण ती डॉक्युमेंटरी आहे आणि त्याच्यामध्ये कोणी कसं आपलं योगदान दिलं आहे किंवा मेजर शैतान सिंगांनी कसं ते लीड केलं तर त्याची सगळी डिटेल माहिती त्यामध्ये आहे. आणि खरंच ही डॉक्युमेंटरी बघितल्यावरती अक्षरशः अंगावर काटे येतात. त्यामुळं तुम्ही रिजांगला मेमोरियलला स्किप करू नका, नक्की इथं या आणि 1962च्या युद्धाची आपल्या जवानांनी शौर्य दाखवलेलं ते नक्की बघा. आपण चाललो आहे रिजांगला गॅलरीकडे जी इथं समोर आहे. या गॅलरीमध्ये युद्धात जे जे काय हत्यारं किंवा बंदुकी किंवा ज्या काही गोष्टी वापरल्या ते सगळं ह्याच्यामध्ये दाखवलेलं आहे. आणि साधारण आपले 113 जवान शहीद झाले होते आणि चायनाचे 1300 जवान शहीद झाले होते. त्यामुळं आपल्या भारतीयांचा नाद नाही करायचा. आणि युद्धात वापरलेले हे काही गोष्टी आहेत आणि ॲक्च्युअल शिशुलचा हा मॅप आहे. इथं तुम्हाला डिटेल व्यवस्थित बघावं लागतील. इथले जे जे मॅप आहेत किंवा फोटोज किंवा जे काही लिहिलेलं डिटेल आहे ते आपले जवान आपल्याला इथं समजावून सांगत आहेत. त्यामुळे ती व्यवस्थित ऐका. आणि युद्धात वापरलेल्या ह्या बंदुका आहेत बघा. आणि वरती आहे अजून हे जे मॉडेल बनवलं, हे जे डोंगराचं मॉडेल बनवलेलं आहे या ठिकाणी ॲक्च्युअल लढाई झाली होती त्याचं मॉडेल आहे. आणि इथं आपल्याला कुठं काय झालं हे पूर्ण आपल्याला या ठिकाणी जवान समजावून सांगतात. खूप ॲज इट इज मॉडेल बनवलेलं आहे. हे आसपासचा सगळा हा एरिया आहे ना तो सगळा इथं व्यवस्थित हे केलेला आहे, असा डमी केलेला आहे.
युद्धामध्ये 114 इन्फंट्री ब्रिगेडच्या या 7 युनिटनी हे काम फत्ते केलं होतं, म्हणजे चायनाला माघारी पाठवलं होतं. तर त्याची या ठिकाणी डिटेल पण आहे. आणि या ठिकाणी वॉरमध्ये यूज झालेल्या सगळ्या गोष्टींचा इथं आहेत बघा, बंदुकी वगैरे आहेत. तर त्या ठिकाणी आपल्याला युद्ध कसं झालं त्याची डॉक्युमेंटरी व्हिडिओ दाखवला जातो आणि ॲक्च्युअली युद्ध कुठं झालं, कसं झालं त्याची पूर्ण डिटेल या गॅलरीमध्ये आहे. खूप छान हे आणि जबरदस्त रिझांगला मेमोरियल आहे. मस्ट विजिट आहे, मस्ट विजिट. नक्की बघायला पाहिजे. हा रिझांगला मेमोरियल आहे जिथं सर्व शहीद जवानांची नावं आहेत आणि या ठिकाणी सुद्धा सगळी नावं लिहिलेली. आणि तर मंडळी वॉर मेमोरियलपाशी आयफोन स्विच ऑफ झाला होता, त्यामुळं तेवढंच तुम्हाला दाखवता आलं. तर तिथून आम्ही आलो आहे लडाखच्या एकदम फेमस ठिकाणी, ते म्हणजे हे छान सुंदर असं पँगॉंग लेक. इथं पोचलो आहे. खूप सुंदर नजारा आहे आणि पाणी तर एकदम शुभ्र आहे. त्या साईडला एकदम डार्क निळं, परत हलकं निळं, इकडे थोडंसं ग्रीनवालं असं मस्त आहे. लय भारी वाटतं, लय भारी. इकडे खरंच यायलाच पाहिजे. आणि या ठिकाणी फक्त 50 रुपयात फोटो काढण्यासाठी स्कूटी वगैरे ठेवलेली आहे. एकदम भारी, एकदम भारी. तर मंडळी असा हा सुंदर नजारा या पँगॉंग लेकला आहे. खूप छान असे वेगवेगळे डोंगर आहेत. पाणी तर प्रचंड भारी आहे, मस्त आहे एकदम. आणि या ठिकाणी साईडला सुद्धा खूप छान असे नजारे आहेत. आणि थंड हवा, मस्त एकदम हा पँगॉंग लेक आहे. तुम्ही नक्की हा पँगॉंग लेक विजिट करा. ऑब्वियसली तुम्ही लडाखला आला की विजिट करणारच, पण खूप भारी आणि खूप छान इथं वाटते. आणि या ब्लॉगमध्ये आपण आता इथं थांबू. या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला 2 पॉईंट कवर केलेले आहेत. एक म्हणजे हानलेचा स्टार गेजिंगचा आणि दुसरा म्हणजे हा पँगॉंग लेक. तर मग मंडळी भेटूया आणखी अशा नवनवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.